नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावास भोगत असलेल्या आसाराम बापूचा पुळका उरणमधल्या एका शाळेला आलाय। चक्क आसाराम बापूचे संस्कार सरिता नावाचं पुस्तक उरण येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटून त्यावर परीक्षा घेण्याची तयारी मुलांकडून करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे आसाराम बापूविषयी अभ्यास करायला लावून मुलांवर कोणते संस्कार शाळेला करायचे होते असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत। यासाठी 3 वयोगट ठरवण्यात आले होते। जो विद्यार्थी 60% प्राप्त करेल त्याची जिल्हास्तरीय निवड होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि जिल्हास्तरीय टॉप मध्ये 6 विद्यार्थ्यांची निवड करून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 21,000, द्वितीय येणाऱ्यास 15,000, तृतीय क्रमांकास 11,000, चतुर्थ क्रमांकास 7,000, 5व्या क्रमांकास 5,000 तर 6व्या क्रमांकास 3,000 अशी पुरस्कारांसाठीची रक्कम ठरवलेली होती। मात्र जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शाळेत सेमी इंग्लिशने शिकणाऱ्या इयत्ता 3रीच्या विद्यार्थिनीच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी लगोलाग शाळेशी संपर्क साधला। मुख्याध्यापिकेसोबत भेटून चर्चा केली। त्यावर वरून आदेश आहेत, मी काहीही करू शकत नाही असं उत्तर प्रिन्सिपल यांच्याकडून देण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं। मुख्याध्यापकांच्या या उत्तरानंतर पालकांनी निराश न होता पुन्हा शाळेच्या दादर येथील संस्थेशी संपर्क केला असता दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना दिलेली पुस्तकं शाळेत पुन्हा जमा करायला सांगितली। विशेष म्हणजे उरणमधील ही शाळा नामांकित शाळा असून ग्रॅज्युएशन पर्यंत मुलांना शिक्षण देते। त्या शाळेत आसाराम बापूच्या पुस्तकांवर परीक्षा घेण्याचा हा प्रकार उघडकीस आलाय। मात्र सध्या मुलांना देण्यात आलेली पुस्तकं पुन्हा घेऊन या आणि जमा करा असे आदेश शाळेने दिलेत। विशेष म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिका स्वतः एक महिला असून बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व्यक्तीचे धडे मुलांना कसे काय द्यायला तयार झाल्या असा प्रश्नही पालक विचारत आहेत। महाराष्ट्राला संत महात्म्यांचा एवढा वारसा लाभलेला असताना आसाराम बापूसारख्या बलात्काराविषयी मुलांना धडे देऊन शाळेला नेमकं कोणत्या प्रकारचे संस्कार मुलांना द्यायचे होते असे सवाल आता पालक विचारू लागलेत। वरून जरी आदेश आलेला असला तरी मुख्याध्यापकांनी याला विरोध का केला नाही असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलेत। तर दुसरीकडे अनेक पालकांनी शाळेतील काही शिक्षकांकडे याविषयी विचारणा केली असता आम्हालाही हा प्रकार योग्य वाटत नाही, आम्हीही याचा विरोधच करतोय, पण शेवटी आम्हीही थेटपणे विरोध करू शकत नाही, आम्हालाही शाळेत नोकरी करायची आहे अशी हतबलता शिक्षकांनी बोलून दाखवली। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।